नमस्कार. भक्तराज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे लेखन कर्तृत्व स्मितीत करणारे आहे. त्यांच्या सर्वांच्या परिचयाच्या साहित्यापेक्षा वाङ्मय इतिहास आणि भाषा संशोधकांना त्यांचे अजून 40-45 छोटी प्रकरणे असलेले ग्रंथ आढळून आले आहेत. परंतु हे ग्रंथ श्री माऊलींचे आहेत किंवा नाहीत यावर अनेक वाद आहेत. श्री वामनराज प्रकाशनाने आतापर्यंत संशोधनाला उपयुक्त ठरणारे साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध केले आहेत. यातील 3 लघुग्रंथ लघुग्रंथत्रयी या छोट्या ग्रंथाद्वारे गद्यानुवादासहित प्रकाशित केले आहेत. ते आपण आज बघूया. याचा गद्यानुवाद परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांनी केला आहे. प्रथम लघुग्रंथ कल्याण पत्रिका किंवा लेखणी हा 53 ओव्यांचा ग्रंथ आहे. ह्यामधील पहिल्या ओवीत अंजन म्हणजे श्री गुरुकृपा व लेख म्हणजे आत्मस्वरूपाचा बोध व मिरवणी म्हणजे श्री सद्गुरु परंपरा असा बहारदार गूढार्थ दिला आहे. ह्या ग्रंथाचे शीर्षक लेखणी म्हणजे स्वात्मबोध करून देणारी श्री गुरूंची प्रक्रिया हेच नाथ संप्रदायाचे गुह्य आहे. या ग्रंथाचे फळ 50व्या ओवीत सांगताना म्हणतात की हे लेखन जो सद्गुरु कृपेने वाचेल त्याला जनिवनी निरंजन तत्वाचीच अनुभूती येईल. दुसरा लघुग्रंथ मुद्राक्रम किंवा मुद्रा प्रकरण हा 27 ओव्यांचा असून यात नाथ संप्रदायोक्त चाचरी, भूचरी, गोचरी, खेचरी, अलक्ष या 5 मुद्रांचा विचार मांडला आहे व ही मुद्रा कशी कुठे लागते व मुद्रा सिद्ध झाल्यावर काय होते ते दिले आहे. यात विवेचनाची सारभूत 27वी ओवी येते. यात पहिल्या 4 मुद्रांनी 4 रंगाच्या तेजाची अनुभूती येते व अलक्ष मुद्रेने निर्गुण परब्रह्माची अनुभूती येते. श्री ज्ञानदेव 33 हा लघुग्रंथ 33+1 ओवीचा तर अत्यंत गूढ आहे, पण महायोग साधकांसाठी महत्त्वाचा आहे. यात तुर्यावस्थे पलीकडील परब्रह्म, पंचतन्मात्रांचा लय, उन्मनी अवस्था, 17वी अमृतकला, नादानुसंधान, महाकारण देहाचा भेद, योगमुद्रा, वेणुनादाची अनुभूती अशी महायोगाची गूढ रहस्ये यात उलगडली आहेत. ग्रंथकार पुढे म्हणतात, महायोगाच्या साम्राज्यात आत्मानंदरूपी माल तयार आहे, पण सत्पात्रग्राहिक मिळत नाही. मात्र जो साधक श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करतो त्याला सहज अशी अलक्ष मुद्रा लागून जीव महातेजात लीन होतो.